कुठल्या तुम्ही? मी नाशिकचे आहेत, आता सध्या हैदराबादवरून बोलते. कधी असं केलंय का ताई, भाऊजी जिथे ड्युटी असतात तिथे जायची कधी संधी मिळाली आहे आणि बंदूक आणि इतर गोष्टी बघायला काही फोटो त्यांच्यासोबत काढले मिळाले? हो. जितेंद्र दादा, आम्ही पठाणकोटमध्ये होतो ना, त्यावेळेस त्यांची ड्युटी ही जिथं क्वार्टर होता ना तिथे साईडलाच लागायची. म्हणजे तिथे क्वार्टरांना पण इतकं सिक्युरिटी होतं, थोडं बॉर्डर जवळ असल्यामुळे तिथे खूप रिस्की होतं. म्हणजे तिथे राहणं रिस्की म्हणजे असं नाही का, कधी काय होईल सांगता येत नव्हतं. त्यामुळे तिथे फॅमिलीला पण शिकवलं जायचं. अचानक जर गोळीबारचा आवाज झाला किंवा मग तुम्ही काय कराल आणि अचानक कुणी आलं आणि तर तुम्ही काय कराल, हे सगळं म्हणजे लेडीज लोकांना पण शिकवलं जायचं. आणि कधी गोळीबार व्हायचं, कधी पण म्हणजे तिथे गोळीबारचा वगैरे कधी पण आवाज येत राहायचा. तर मग अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? आणि मग त्यावेळेस ते कधी-कधी ना, हे ज्यावेळेस घराच्या जवळ ड्युटी असायची क्वार्टरच्या साईडला, म्हणजे कधी-कधी जवळ ड्युटी असायची. त्यावेळेस मग ते यायचे घरी ना, मग त्यावेळेस त्यांनी गोळ्या वगैरे कशा असतात किंवा ती रायफल कशी असते, किती जड असते, त्याच्यावरती एक माझा जुना फोटो आहे. त्यावेळेस मी अगदी एवढं काही वय नव्हतं, माझं 18च वय होतं. त्यावेळेस एवढं काही कळत नव्हतं. पण त्यावेळेस ते घरी वगैरे आणायचे आणि नाही का असं ड्युटीवरती भारी वाटायचं. आणली होती एकदा त्यांनी घरी. मग रायफल वगैरे असं प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्या गोळ्या कशा असतात, काय सर्व बघितलेलं आहे. आणि रिस्की वाटायचं. एकदम असं वाटायचं त्यांनी माझ्या हातात पण दिलेली, पण असं वाटायचं अपघात जर